चला मित्रांनो, कोकण किनारपट्टीबद्दलची माहिती आपण घेतलेली आहे आणि या कोकण किनारपट्टीवरती आयोगानं जे काही प्रश्न विचारलेले आहेत, आता गट ब, गट क आणि राज्यसेवा, पूर्व परीक्षा असू द्या किंवा मुख्य परीक्षा असू द्या, या ठिकाणी जे प्रश्न विचारलेले आहेत ते प्रश्न कसे कसे आलेले आहेत आणि आपण घेतलेल्या मुद्द्याच्या आधारे प्रश्नाचे उत्तर देता येतात का, ते आपल्याला या ठिकाणी बघायचं. आता पुढीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत, हा पहिला मुद्दा येतो. अ आणि ब दोन वाक्य दिलेली आहेत बघा. मालवण जवळील खांदेरी बेटावर सिंधुदुर्ग हा जलदुर्ग आहे, आपला किल्ला आहे. आणि ब येता एलिफंटा लेणी उंदेरी बेटावर आहे. तर आता याचं पहिलं विश्लेषण करा. मालवण जवळ खांदेरी बेट मालवण जवळ नाहीचे, हे रायगड जिल्ह्यामध्ये येतात, ठीक आहे. आणि सिंधुदुर्ग नावाचा जो मालवण जवळचा जो जलदुर्ग येतो हा येतो असतो बघा कोरटे नावाच्या बेटावरती, त्यामुळे हे वाक्य चुकीचं आहे. एलिफंटा लेणी उंदेरी बेटावर नाहीये, ही येते घारापुरी बेटावरती, ठीक आहे. त्यामुळे हेही वाक्य चुकीचं आहे. तर या ठिकाणी वाक्य कोणते बरोबर आहेत असं विचारलेले आहेत. तर याचं उत्तर येतं दोन्ही पण बरोबर नाही, म्हणजे उत्तर येत आहे 4 नंबर. दुसरा प्रश्न, खालील खाड्यांचा कोणता क्रम उत्तरेकडून दक्षिणेकडे जाताना बरोबर येतो. हे बघा सुरुवात असं या ठिकाणी असं आडवं नाही बघायचं, उभं बघायचं. इथं वसईनं सुरुवात, इथं वसईनं सुरुवात, वसईनं, ठीक आहे. याच्यावरून लक्षात नेऊ लागलं. आता वसई म्हणजे पालघर जिल्हा आहे, त्याच्या खाली ठाणे, ठाण्याच्या खाली रायगड, आता हे रत्नागिरी, दोन्ही रत्नागिरी, हे पण रत्नागिरी आहे, हे पण रत्नागिरी आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर देवगड शेवटी आलं पाहिजेत, कारण सिंधुदुर्ग जिल्हा आहे. इथं जैतापूर आलं, इथं देवगड आलं, इथं जयगड आलं, त्यामुळे ह्या दोन पर्यायामध्ये उत्तर आहे, ठीक आहे. आता देवगडच्या अगोदर इथं जैतापूर यायला पाहिजेत, नंतर इकडं जयगड यायला पाहिजेत, म्हणजे उत्तर आपलं क्लिअर होत आहे. हे वसई, वसई नंतर जयगड, जयगड नंतर जैतापूर, जैतापूर नंतर देवगड. तर या पद्धतीनं हे दुसऱ्या क्रमांकाचं उत्तर येत आहे. तिसरा प्रश्न येतो, या किल्ल्याला ब्रिटिश लोक पूर्वेकडील जिब्राल्टर म्हणतात. आता या ठिकाणी जिब्राल्टर म्हणजे काय अगोदर ते लक्षात घ्या. हा युरोप खंड येतो बघा, इथं भूमध्य सागर आहे आणि इकडं आफ्रिका खंड लागत असतो असा, ठीक आहे. इथं भूमध्य सागर आणि अटलांटिक महासागर यांना जोडणारा पाण्याचा चिंचोळा पट्टा म्हणजे जिब्राल्टरची सामुद्रधुनी, आणि या सामुद्रधुनीमध्येच एक बेट लागतं बघा, त्याला जिब्राल्टरची बेट म्हटलं जात असतं, ठीक आहे. ज्या पद्धतीनं या दोन मोठ्या पाण्याच्या भागांना हा छोटा जमिनीचा भागांना जोडला जातो, त्या अर्थी या ठिकाणी महाराष्ट्राचा कोकण आणि पठार यांना जोडणारा प्रदेश कुठला आहे तर रायगडचा किल्ला आहे. रायगडच्या किल्ल्यानं या दोन्ही भाग या ठिकाणी जॉईन करण्याचं काम केलं जाते बघा, म्हणून त्याला या किल्ल्याला महाराष्ट्रातले लोक जिब्राल्टरचं आपलं पूर्वेकडील जिब्राल्टर म्हटलं जात. महाराष्ट्राची किनारपट्टी कोणत्या नावाने ओळखल्या जाते. मग आता या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे, कारवार किनारपट्टी म्हणजेच कर्नाटक राज्याची किनारपट्टी, कर्नाटक राज्याच्या किनारपट्टीचं नाव आहे. मलबार किनारपट्टी म्हणजेच केरळच्या किनारपट्टीचं स्थानिक नाव आहे ते. आणि आपल्या महाराष्ट्राच्या किनारपट्टीचं नाव आहे कोकण किनारपट्टी. तर उल्हास किनारपट्टी म्हणजेच ओरिसा राज्याच्या किनारपट्टीचं नाव आहे. तर आपलं उत्तर येतंय कोकण किनारपट्टी. पण बाकीचे पण किनारपट्टी कुठल्या राज्याच्या किनारपट्टीचे नाव आहे तेही लक्षात घेणं गरजेचे आहे. महाराष्ट्रातील खालील सागरी किल्ले दक्षिणेकडून उत्तरेकडे क्रमानं लावा. हे जलदुर्ग आहे, दक्षिणेकडून उत्तरेकडे जाताना एकदम दक्षिणेकडे कुठला येईल सिंधुदुर्ग येईल, त्यामुळे हे दोन पर्याय कटलेत. सिंधुदुर्गच्या उत्तरेकडे जंजिरा येणार नाही, कारण हा रायगडमध्ये, हा येतो विजयदुर्ग, विजयदुर्ग रत्नागिरीमध्ये येतो असतो, म्हणजे आता हा पर्याय पण कटला, उत्तर येतं हे, ठीक आहे. आता हा सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे, हा रत्नागिरी आहे, हा रायगड आहे, आणि दक्षिणेकडून उत्तरेकडे विचारलेले आहे आपल्याला. खलाटी हा शब्द खालीलपैकी कशाशी संबंधित आहे. मग आपण अगोदरच बोललेले, कोकणाचे असे उभे दोन भाग पाडले जातात. किनारपट्टी जवळच्या भागाला आपण नाव दिलं खलाटी, आणि इकडं सह्याद्री डोंगररांग आहे, याच्या जवळच्या भागाला नाव दिलं वलाटी, कारण हा वरती आहे. मग आता खलाटी खालचा आहे आणि सकल भाग आहे. मग कोकण किनाऱ्यावर वाळूची दांडी आहे का, नाही. कोकणचा पश्चिमेकडील सागर किनाऱ्यालगतचा सखल भाग, सकल भाग याचा अर्थ आहे बरोबर आहे, ठीक आहे. पुळण वगैरे नाही येणार आहे ते. महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टीची रुंदी सर्वसाधारणपणे 40 ते 80 किलोमीटर. 40 ते 80च्या जवळपासचा पर्याय बघा आता, ठीक आहे. जवळपासचा पर्याय हा येतो 50 ते 60. त्याच्यानंतर प्राचीन ग्रंथामध्ये मुशक, अळूक, कुपक अशी नावं असलेल्या खालीलपैकी कोणता प्रदेश आहे. मग आता हे तीन नावं प्राचीन कालखंडात कोकणाची होती. या तीन नावानंतर मग कोंगण नाव पडलं,
नंतर कोण कोण पडलं आणि आजच्या कालखंडात कोंकण नाव पडलेले. खालीलपैकी कोणती विधानं बरोबर नाहीत? ठीक आहे, म्हणजे चूक विधानं कोणते कोणते विचारलेले. सुवर्णदुर्ग हा सागरी किल्ला आहे, बरोबर? बरोबर आहे. कळसुबाई शिखराची उंची 1646 चौरस सेंटीमीटर आहे. चूक. चौरस सेंटीमीटर नाही, मीटर पाहिजे होतं इथं. ठीक आहे. वैतरणा नदी पूर्व वाहिनी आहे का? चूक. ही पश्चिम वाहिनी नदी आहे, कारण कोकणातून वाहणाऱ्या सर्व नद्या पश्चिम वाहिनी आहेत. त्यामुळे चूक कुठले कुठले? ब आणि क. ब आणि क चा पर्याय येतो 4, कारण चूक विचारलेली. बरोबर विचारलेलं असते फक्त अ. प्राकृतिक विविधतेमुळे कोकणचे कोणते 2 उपभाग पडतात? उपभाग 2 पद्धतीने पडतात, आडवे पण उभे पण. आडवे जे उपभाग पडतात त्याला म्हणायचं दक्षिण कोकण, उत्तर कोकण. उभे जे पडतात त्याला म्हणायचं खलाटी आणि वलाटी. इथं काय दिलं? खलाली वलाली. ठीक आहे, हे नाही बसणार. उत्तर व दक्षिण कोकण हे बरोबर बसणार आहेत. मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग नाही. तर 2 नंबरचं उत्तर येईल. खालीलपैकी कोणत्या कारणाने कोकणचा सकल भाग निर्माण झाला आहे? ठीक आहे, कोकणचा सकल भाग म्हणजे कोकण अगोदर पठारी प्रदेश होता, खाली खचत गेलेला आहे तो. त्यामुळे इथं काय राहील? महाराष्ट्र पठाराचा पश्चिमेकडचा भाग खाली खचल्याने, हे त्याचं उत्तर आहे. खाली खचल्या गेल्यामुळं हा सकल मैदानी भाग तयार झालेला आहे. खालीलपैकी कोणत्या किनाऱ्याचा प्रकार कोकणात आढळतो? मग आता हे तिन्ही किनाऱ्याचे प्रकार बघितलेले. यातल्या आपल्याकडे आढळतो रिया किनारा, शीत कढीबंधामध्ये फियार्ड, आणि नदीच्या मुखाजवळ जर बेट तयार होत असेल गाळापासून तर डॉल्मेशिया. खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी नाही, म्हणजे पूर्व वाहिनी आहे? मग आता ही पश्चिम वाहिनी आहे, ही पश्चिम वाहिनी आहे, ही पश्चिम वाहिनी आहे. कोयना पूर्व वाहिनी आहे, कारण ही कृष्णा नदीची उपनदी आहे आणि कृष्णा नदी ही पूर्व दिशेने वाहते. उत्तरेकडून दक्षिणेकडे जाताना रत्नागिरी जिल्ह्यातील नद्यांचा कोणता क्रम बरोबर आहे? म्हणजे एक तर उत्तरेकडून दक्षिणेकडे पण असला पाहिजेत, आणि नंबर 2 त्या रत्नागिरी जिल्ह्यातल्याच असल्या पाहिजेत. आता पहिला आपण रत्नागिरी जिल्ह्यातल्याच नद्या कोणत्या कोणत्या आहेत ते पर्याय पहिले निवडू. सगळे येतील बघा. त्यामुळे आता जिल्ह्याचा मुद्दा कटला. आता फक्त उत्तरेकडून दक्षिणेकडे. एकदम उत्तरेकडे जर बघितली तर सावित्री बॉर्डर तयार करते, त्यामुळे हा पर्याय कटतो बघा. हा पण पर्याय कटतो. सावित्रीनं सुरुवात होणार आहे आणि त्या हिशोबानं मग खाली येणार. सावित्री नंतर भारजा बरोबर आहे, भारजानंतर जोग बरोबर आहे, आणि जोग नंतर वशिष्ठी बरोबर आहे. हाच पर्याय बरोबर लागतो. इथं बघा सावित्री नंतर वशिष्ठी आलं, इथं भारजा इकडे खाली गेलंय, म्हणजे या ठिकाणी हा इथं पाहिजे होतं, हे इथं पाहिजे होतं, म्हणजे बाकीचे पर्याय कट होऊ लागलेत. 1 नंबरच बरोबर आहे. 15 नंबरचा प्रश्न येतो, कोकणची उत्तर व दक्षिण सीमा अनुक्रमे यांनी निश्चित केलेली आहे. कोकणाची एकदम उत्तरेकडे वाहते दमणगंगा नदी, आणि दक्षिणेकडून वाहत असते तेरेखोल नदी, बरोबर? या 2 नद्या दरम्यानच्या प्रदेशाला म्हणायचं कोकण किनारपट्टी. असा पर्याय कुठला आहे? 2 नंबरचा आहे. दमणगंगा ते तेरेखोल नदी दरम्यानच्या एरियाला म्हणायचं कोकण. महाराष्ट्रातील खालील खाड्यांचा दक्षिणेकडून उत्तरेकडे योग्य क्रम लिहा. दक्षिणेकडून उत्तरेकडे जाताना योग्य क्रम कोणता कोणता आहे खाड्यांचा? ठीक आहे, दक्षिणेकडून उत्तरेकडे एकदम दक्षिणेकडची पहिली नदी हीच लागणार आहे, हेच उत्तर असणार आहे, कारण बाकीचे पर्याय लागणार नाही. कारण याच्यापेक्षा आता तेरेखोल इकडं दाखवलेलं आहेत बघा. ठीक आहे, तर त्यामुळं हे लागणार नाही असे. तर एका याच्यावरच लक्षात येत आहे, म्हणून कधी पण असं नाही वाचन करायचं, असं वाचन करायचं, तुलना करत द्यायची बघा. भरपूर खाड्या असतील, भरपूर नद्या असतील, प्रदेश असतील तर हे बघा. तेरेखोल ही सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे, विजयदुर्ग रत्नागिरी जिल्ह्यात आहे, हा पण रत्नागिरी जिल्ह्यात वरती आहे, राजापुरी रायगड जिल्ह्यात आहे. खाली नमूद महाराष्ट्रातील खाडी आणि नद्यांचा योग्य क्रम. कोणत्या नदीजवळ कोणती खाडी आहे? हे बघा, मनोरीची खाडी जी आहे ती मुंबईतून वाहत असते, वाहणाऱ्या दहिसर नदीच्या मुखाजवळ येते. भाट्याची काजळी नदीच्या मुखाजवळ आहे. जैतापूरची खाडी काजवी, धरणतरची पाताळगंगा. तशी धरणतरची आंबा नदीच्या मुखाजवळ, पण आंबा पर्यायच नाही त्या ठिकाणी. तर त्या हिशोबाने जो आहे तो लक्षात घ्या. म्हणजे 1चं 3, 2चं 1, 3 1 4 2, 3 1 4 2, तसं एकनाच उत्तर निघालं गेलं होतं. कोकण भागातील नद्यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे असणारा क्रम. उत्तरेकडून दक्षिणेकडे जाताना बघायचं आपल्याला. इथं वैतरणा दिलं, सावित्री, उल्हास, वशिष्ठी, हे 1 नंबरला राहील. अन सुरुवात पाहिजे. या 2 नद्या आहेत. अनंतर काय येईल मग? उल्हास.
हे 2 नंबरला राहील. अ आणि क, अ क इथं आहे, अ क इथं पण आहे. ठीक आहे. 3 नंबरला येईल मग सावित्री, अ क ब, अ क ब इथं नाही, याचा अर्थ या ठिकाणी आहे. ड शेवटी येईल वशिष्ठी. पुढील 2 विधानांचे पैकी कोणते विधान योग्य आहे? अ आणि ब दिले. महाराष्ट्राच्या पश्चिमेकडे वाहणाऱ्या नद्यांचा क्रम उत्तरेकडून दक्षिणेकडे दमनगंगा, उल्हास, वैतरणा, ठीक आहे, वशिष्ठी, सावित्री, कार्ली असं आहे. ठीक आहे. कर्ली शेवटी आहे. त्याच्या अगोदर सावित्री टाकलं पण वशिष्ठी याच्या नंतर होतं, म्हणजे या ठिकाणी सावित्री पाहिजे होतं, वैतरणा या ठिकाणी पाहिजे होतं, म्हणजे हा वाक्य चुकीचं आहे. क्रमानं नाही आहे, नद्यांचा क्रम बरोबर नाही उत्तरेकडून दक्षिणेकडे, म्हणजे वाक्य चुकीचं आहे. भातसा आणि काळू या उल्हास नदीच्या उपनद्या आहेत, बरोबर आहे. फक्त ब बरोबर येत आहे. कोकणातील टिंबटिंब या नद्या जास्त लांबीच्या आहेत. जास्त लांबीच्या 2 नद्या सांगितलेल्या आहे, वैतरणा आणि उल्हास. वैतरणा आणि उल्हास कुठला पर्याय येतो? हा येतो. वैतरणा 154 किलोमीटर लांबी आहे, उल्हास 130 किलोमीटर लांबी आहे. कोकण किनारपट्टीवर कोणत्या प्रकारची मृदा आढळते? आता कोकण किनारपट्टीवरती तांबडी पण आहे, जांभी पण आहे, गाळाची पण आहे. आता या ठिकाणी गाळाची दिलेली आहे, या ठिकाणी रेगोर आहे, रेगोरचा संबंधच नाही. तांबडी पण आहे आणि या काळीचा संबंध नाही, जांभी दिलेलीच नाही. आता तांबडी आढळते की गाळाची? आता फक्त उत्तर कोकणाचा एरिया विचारला, तांबडीचे फक्त, पण ही पार उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत येते, फक्त किनारपट्टीलाच एवढंच आहे. हे कोकण किनारपट्टीवर म्हणता येते, तर याचं उत्तर येतंय 1 नंबर, गाळाची मृदा. महाराष्ट्र राज्यातील कोकण विभागाला खालील कोणत्या क्षेत्रात शाश्वत तुलनात्मक लाभ होतो? शाश्वत लाभ होतो म्हणजे या ठिकाणी पर्यावरणाचे अन्न होतं, या ठिकाणी त्यांना तो लाभ होत जात असतो. तिथं शेती आणि प्रक्रिया शक्यतो केल्या जात नाही. शेतीचा व्यवसाय या ठिकाणी कोकणामध्ये नसतो, कारण त्या ठिकाणी दक्षिण कोकणात जांभी माती असल्यामुळं तिथं फळ आणि मसाले जास्त घेतले जातात बघा. ठीक आहे. वन आणि खनिज, ठीक आहे, या ठिकाणी वन आणि खनिज आहेत, पण या ठिकाणी त्याचा वनावरती प्रोसेसिंग करणारे की कारखाने वगैरे की तसं काही नाही. कापड उद्योग या ठिकाणी शाश्वत तुलनात्मक लाभ आहे, यस होतो लाभ, कारण दमट वातावरणामध्ये, पण तसं दमट वातावरण आता कृत्रिमरित्या तयार करता येतं. इथं सर्वात जास्त आहे मत्स्यपालन, फलोत्पादन, हे डी सगळ्यात महत्वाचं आहे बघा. ठीक आहे, म्हणून याचं उत्तर येत आहे डी. महाराष्ट्रात अरबी समुद्र व सह्याद्री पर्वत यांच्या दरम्यान, अरबी समुद्र आणि सह्याद्री यांच्या दरम्यान उत्तर दक्षिण दिशेस पसरलेल्या किनारपट्टीच्या प्रदेशाला काय म्हणतात? मग कोकण किनारपट्टी म्हणतात, म्हणजे फक्त सी 1 नंबरचं पर्याय. तसं खाली कारवार आणि मलबार पण किनारपट्टी आहे, फक्त हे महाराष्ट्रातलं म्हणताय. भारतातलं जर विचारलं असतं ना सह्याद्री आणि अरबी समुद्र यांच्या दरम्यानच्या प्रदेशाला, तर वरती कोकण म्हणतात, खाली कारवार म्हणतात, त्याच्या खाली मलबार म्हणतात, म्हणजे अ आणि ब आलं असतं बघा, ए आणि बी. पण इथं महाराष्ट्रातलंच म्हणताय फक्त ते. धरमतरची खाडी कोणत्या नदीच्या मुखाजवळ आहे? अंबा नदीच्या मुखाजवळ येते. उल्हास नदीच्या मुखाजवळ वसईची खाडी आहे आणि दुसरी ठाण्याची खाडी आहे. कुंडलिका नदीजवळ रोहाची खाडी आहे. ठीक आहे, आणि सावित्री नदीजवळ बाणकोटची खाडी आहे. त्याच्यानंतर खालीलपैकी कोणता किनाऱ्याचा प्रकार कोकणात आढळतो? रिया फियर डॉल्मेशियन, तर रिया आढळतो. अरबी समुद्र सह्याद्री पर्वतादरम्यान टिंबटिंब प्राकृतिक विभाग आहेत, कुठला येतो मग? कोकण किनारपट्टी. महाराष्ट्र राज्यास टिंबटिंब किलोमीटर लांबीचा सागरी किनारा लाभला आहे, 720, नवीन आकडेवारीनुसार 878 किलोमीटर. उत्तरेकडून दक्षिणेकडे महाराष्ट्रातील खाड्यांचे स्थान दर्शवा. उत्तरेकडून दक्षिणेकडे, दक्षिणेकडचं हे येणार आहे बघा, डी. डी शेवटी आलं पाहिजे. डी इथं पण आहे, इथं पण आहे, इथं पण आहे, म्हणजे हा पर्याय कटवला आपण. यांच्यामध्ये सगळ्यात उत्तरेकडे कुठलं येईल? सगळ्यात उत्तरेकडे येईल अ. ये इथं पण आहे, इथं पण आहे, इथं नाही, हा पर्याय कटला. ठीक आहे. त्याच्यानंतर तेरेखोलच्या वरच्या भागात येणार आहे सी. डीच्या अगोदर सी इथं आहे आणि डीच्या अगोदर सी इथं नाही, म्हणजे हा पर्याय कटला. याचं उत्तर येतं ए बी सी डीच. हे बघा, राजापुरीची जी खाडी आहे ती काल नदीच्या काठाजवळ येत असते, ही येत असते रायगड जिल्ह्यामध्ये. ठीक आहे. दाभोळची खाडी वशिष्ठी नदीजवळ येत असते,
ही येत असते रत्नागिरी जिल्ह्याजवळ, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये. विजयदुर्गची खाडी शुक नदीजवळ येत असते आणि ही येत असते रत्नागिरी जिल्हा आणि सिंधुदुर्गाच्या बॉर्डरवर. तेरेखोलचे आपल्याला माहितच आहे, तेरेखोल नदीवरती येत असते, सिंधुदुर्गात येत असते. तर या पद्धतीनं उत्तरेकडून दक्षिणेकडे 1 नंबरचाच पर्याय बरोबर येतोय. ABCD 4 विधानं दिलीत आणि यातलं योग्य कोणते असं विचारलेलं आहे. ए, सह्याद्री पर्वत व अरबी समुद्र यांच्या दरम्यान असलेल्या लांबड चिंचोळ्या भागाला कोकण म्हणतात. इथं खुणा करायच्या अशा, बरोबर आहे. महाराष्ट्राच्या पश्चिमेला व अरबी समुद्राला लागून असलेल्या सह्याद्री पर्वताचा प्रस्तरभंग होऊन कोकण किनारपट्टी तयार झाली, बरोबर आहे. कोकण किनारपट्टीची दक्षिण उत्तर लांबी 700 किलोमीटर पेक्षा जास्त आहे, बरोबर आहे. 720 म्हणजे 700 पेक्षा जास्तच आहे. कोकणचे भौगोलिक क्षेत्रफळ 30,000 चौरस किलोमीटर पेक्षा जास्त आहे, बरोबर आहे. ओरिजिनल ते 30,728 चौरस किलोमीटर आहे, ठीक आहे, पण 30,000 पेक्षा जास्त आहे. सगळे विधानं बरोबर आहेत. खालील विधाने पहा आणि त्याचं काय करायचं काही सांगितलेलं नाही, ते खाली पर्याय दिलेले. कोकण किनारपट्टीच्या प्रदेशात जांभ्या खडकाची पठारे आहेत फक्त दक्षिण कोकणामध्ये येतात. ही जांभा दगड हा बेसॉडच्या कायिक विदारणामुळे तयार होतो का? नाही. विदारण म्हणजे काय? झीज करणारा पार्ट. आता झीज करण्याची 3 पार्ट असतात, कायिक विदारण, त्याच्यानंतर रासायनिक विदारण आणि जैविक विदारण. जैविक विदारण म्हणजे थोडक्यात काय, प्राण्यांमुळे, वनस्पतींमुळे किंवा कीटकांमुळे या ठिकाणी भूरूपात जर बदल होत असेल तर ते जैविक विदारण. जसं एखाद्या खडकामध्ये जर वडाचं झाड उगवलं गेलं, त्याच्या या ठिकाणी मुळामुळे तो खडक फुटला जातो, ते जैविक विदारण आहे, ठीक आहे. एखाद्या ठिकाणी पावसामुळं खडकामध्ये या ठिकाणी बदल होत असेल, जसं दक्षिण भागामध्ये बेसॉड खडक होता, खूप जास्त पाऊस पडून पडून जांभा खडक तयार झाला, तर अशा प्रकारच्या झिजेला म्हणायचं किंवा परिवर्तनाला म्हणायचं रासायनिक विदारण, ठीक आहे. आणि कायिक विदारण म्हणजे थोडक्यात काय, उन्हामुळं किंवा पावसाच्या थेंबामुळं खडकाची तुटफूट होत असेल तर त्याला म्हणायचं कायिक विदारण. जांभा खडक रासायनिक विदारणामुळे तयार होतो, कायिक नाही, ठीक आहे. त्यामुळे वाक्य चुकीचे येतं. महाराष्ट्राच्या 80% प्रदेशावर क्रिटिशियस कालखंडातील लावाचे थर आहेत, बरोबर आहेत. म्हणजे अ आणि क बरोबर आहेत. आता अ आणि क बरोबर आहेत म्हटल्यापेक्षा ब चुकीचं आहेत, ब बरोबर नाही, म्हणजे अ आणि क बरोबर आहेत. रिया किनारे केव्हा तयार होतात? तर रिया किनाऱ्याचा प्रदेश केव्हा तयार होतो? ज्यावेळेस नदी मुखालचा एरिया जो आहे तो सागर पातळी लगत जातो, त्यावेळेस तयार होतो. मुहाने पाण्याखाली जातात तेव्हा, डेल्टा पाण्याखाली जातो तेव्हा, उंचावरील अडथळा निर्माण नाही. हे 1 नंबर येते याच्यामध्ये. मोहाने म्हणजे मुखाचा पट्टा. कोणती नदी पश्चिम वाहिनी नाही? उल्हास पश्चिम वाहिनी आहे, पैतारणा पण आहे, कुंडलिका पण आहे. कोणती नाही ती यापैकी एक पण नाही, ठीक आहे. झालंय. चला, अशा पद्धतीनं कोकणावरती प्रश्न विचारले गेलेले आहेत.